ज्या भूमीला साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झालाय त्या पन्हाळगडावर आज शिवजयंतीचा उत्साह आणि पावित्र्य काही वेगळंच होतं। महाराष्ट्र कर्नाटकातील शेकडो शिवभक्तांनी पन्हाळ्यावरून शिवज्योती प्रज्वलित करून नेल्या, तर केंद्र शासन आयोजित राज्यव्यापी जय शिवाजी जय भारत पदयात्रा पार पडली। त्यामध्ये आमदार विनय कोरे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता सहभागी झाले होते। पन्हाळ्यासारखा ऐतिहासिक किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात असणं हे आपलं भाग्य आहे। ज्या भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झालाय त्याच पन्हाळगडावर आज 396वी शिवजयंती प्रचंड उत्साहानं साजरी झाली। आजच्या शिवजयंतीनिमित्त पन्हाळगडावरून 1100 पेक्षा अधिक शिवज्योती रवाना झाल्या। पन्हाळगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात तर शिवप्रेमींची मोठी वर्दळ होती। तिथं जन्मकाळ सोहळ्यासह अन्य कार्यक्रम भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरातून शिवज्योत प्रज्वलित करून नेण्यासाठी बुधवारी रात्रभर महाराष्ट्र आणि कर्नाटकातून आलेल्या शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती। पारंपरिक वाद्यांसह भगव्या टोप्या, फेटे, झेंडे आणि जय भवानी जय शिवाजीच्या नामघोषानं संपूर्ण पन्हाळगड दुमदुमून गेला। बुधवारी रात्रभर शिवज्योत नेण्यासाठी पन्हाळ्यावर अक्षरशः तरुणांची रीघ लागली होती। पन्हाळा नगर परिषदेच्या वतीनं छत्रपती शिवरायांच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली होती। नगराध्यक्षा जयश्री पोवार, मुख्याधिकारी चेतनकुमार माळी यांनी शिवभक्तांचं स्वागत केलं। दरम्यान केंद्र शासनाच्या वतीनं आयोजित जय शिवाजी जय भारत पदयात्रा पार पडली। त्यामध्ये आमदार विनय कोरे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता सहभागी झाले होते। यावेळी विद्यार्थ्यांनी मर्दानी खेळ, पाळणा गीत, लेझिम, लाठीकाठीची प्रात्यक्षिकं सादर केली, तर पन्हाळगडावरील विजयालक्ष्मी भोसलेच्या भाषणानं सारेच जण भारावले। दरम्यान नगर परिषद सभागृहात झालेल्या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला, तर आज सकाळी 10 वाजता छत्रपती शिवरायांचा जन्मकाळ सोहळा झाल्यानंतर महिलांनी पाळणा गीत सादर केलं। यावेळी पन्हाळा शिवमंदिर व्यवस्थापक संचित भाडेकर, हनीफ नगरजी, दगडू अतिग्रे, उपनगराध्यक्ष सतीश भोसले, माजी नगराध्यक्षा रुपाली धडेर, रवींद्र धडेल, शाहबाज मुजावर, मुनाफ मुजावर, सुनील हवळ, जमीर गारदी, शरीफ नगरजी, तरबेज मुल्ला, अतिश अतिग्रे यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते।